चला तर आज आपण बघणार आहे इंटिग्रेशन काढायचं आपल्याला लिनियर अपॉन लिनियर फंक्शन्सचं. तर त्यासाठी इकडे मी 2 क्वेश्चन घेतलेले आहेत. आय इज इक्वल टू 2x + 3 अपॉन 5x + 7 आणि आय इज इक्वल टू 3x + 2 अपॉन 2x - 5. यासाठी मी तुम्हाला सांगणार ट्रिक. तर बघा काय करायचं ट्रिकसाठी. लक्षात ठेवायचं आय इज इक्वल टू इकडं जे तुमच्याकडे एक्सचे कोइफिशियंट ते तुम्ही डिरेक्टली बाहेर काढणार 2/5 एक्सचे कोइफिशियंट मी बाहेर लिहिलं 2/5. नंतर लिहायचं इंटिग्रेशन जे डिनॉमिनेटरला आहे तेच लिहायचं वरती पण आणि खाली पण आणि याचं काढायचं इंटिग्रेशन. नंतर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला इथं नेहमी प्लसच साईन लावायची आहे. नंतर लिहायचे स्क्वेअर ब्रॅकेट. प्लस साईन लावल्यानंतर तुम्हाला बघायचं इकडं तुमच्याकडं कोणता नंबर आहे 2xच्या शेजारी जो काही नंबर असेल तो तुम्हाला इकडे लिहायचा आहे. तो आहे आपला +3 लिहून टाकते मी +3. नंतर तुम्हाला काय करतं इकडं नेहमी तुम्हाला मायनसच साईन द्यायचं आहे आणि आता तुम्ही मल्टिप्लाय करणार आहे 2/5ने या 7ला. 2/5ने 7ला मल्टिप्लाय केलं ते तर 14/5 लिहून टाकायचं आणि मग तुम्हाला काढायचं इंटिग्रेशन कुणाचं 1 डिनॉमिनेटर कोण आहे 5x + 7 dx. ठीक आहे. हा आहे आपला सिम्पलेस्ट वे क्वेश्चन सॉल्व करण्यासाठीचा. याच्या पुढे आपण सॉर्ट आउट करू शकतो. हे 2/5 हे होऊन जाईल 1 dx आणि ते असं पूर्ण कट होऊन जाईल आपलं राहील dx प्लस हे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करून ते होऊन जाईल 1/5 इंटिग्रेशन ऑफ 1/5x + 7 dx. हे होऊन जाईल 2/5 dx टेन्शन x होऊन जाईल 1/5. तसंच याचं होऊन जाईल लॉग ऑफ 5x + 7 आणि त्या 5x परत होऊन जाईल 5 आणि प्लस c. जर त्याला व्यवस्थित 2x/5 + 1/25 लॉग ऑफ 5x + 7 + c. हे आपलं होऊन जाईल दिस आर फायनल आन्सर. आता अजून एक क्वेश्चन घेतलेला आहे मी इकडे खाली बघा. तो काय आहे 3x + 2 अपॉन 2x - 5. बघा कसं ऑर्डर करायचं सेम करायचं आपल्याला. आय इज इक्वल टू कोएफिशियंट आहे आपल्याकडे कोण आहे आता 3/2 तुम्ही काढणार 3/2 बाहेर काढलं. 3/2 बाहेर काढल्यानंतर आत कोण राहिलं जाईल जे डिनॉमिनेटर आहे तेच 2x - 5 2x - 5 dx. इकडं नेहमी तुम्हाला प्लसच साईन लावायचे. नंतर गेलो ब्रॅकेटमध्ये इकडं कोण आहे तर आहे +2 तर आपण लिहून टाकणार काय इकडं +2. नंतर तुम्हाला मल्टिप्लिकेशन करायची कोणाची त्याच्या आधी तुम्हाला इकडं नेहमी मायनसच साईन लावायचे. आता करूया मल्टिप्लिकेशन कोणाची 3/2 आणि -5ची 3/2 आणि -5ची मल्टिप्लिकेशन होईल -15/2. हे होऊन जाईल -15/2 आणि इकडे शेजारी इंटिग्रेशन आहे 1/2x - 5 dx. तर ते होऊन जाईल 3/2 हे असं कट होईल राहील फक्त 1 dx प्लस हे मायनस होऊन जाईल प्लस म्हणजे 2 + 15/2 इंटिग्रेशन ऑफ 1/2x - 5 dx. तर ते होऊन जाईल फायनली 3/2x प्लस हे कॅल्क्युलेशन केलं होऊन जाईल 19/2 आणि याचं इंटिग्रेशन होऊन जाईल लॉग ऑफ 2x - 5 आणि 2x - 5चं परत 2 आणि प्लस c. म्हणजे फायनल आन्सर होऊन जाईल आपलं 3/2x प्लस 19/4 इंटू लॉग ऑफ 2x - 5 + c आणि हे होऊन जाईल आपलं फायनल आन्सर. थँक्यू.